नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच बातमी मुंबईमधून आहे. दादर चैत्यभूमी परिसरामध्ये आंदोलकांची धरपकड करण्यात आली आहे. सीजेपीच्या आंदोलनाला मुंबईतून या आंदोलकांनी पाठिंबा देण्यासाठी हे दादर चैत्यभूमी परिसरामध्ये आंदोलन केलं. मात्र या सगळ्या आंदोलकांची धरपकड केली गेली ही त्याची दृश्य बघतोय आपण. आज इथे मुंबईला म्हणजे दीक्षाभूमीला ज्या बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं त्या संविधानाच्या प्रोटेक्शनसाठी आज आम्ही इथे आंदोलन करत आहोत. आणि आमचं आंदोलन हे शांतीपूर्ण आंदोलन आहे. आम्हाला कुठेही लॉ अँड ऑर्डर डिस्टर्ब नाही करायचं आहे. तरी सुद्धा ज्या प्रकारे प्रोटेक्शन आज हे या आंदोलनाला बॅरिकेडेड करून यांनी दिलं म्हणजे यंत्रणेने दिलं आहे, तेच बॅरिकेडिंग समजा नीटच्या एक्झामला किंवा रिनीटच्या एक्झामला किंवा महाराष्ट्रामध्ये टीटच्या एक्झामला म्हणजे कुठल्याही परीक्षेला यांनी तेवढं प्रोटेक्शन दिलं असतं तर आज हे आंदोलन इथे करायची गरज भासली नसती. आज जे आंदोलन आम्ही करायला आलेलो होतो ते शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी आलेलो. आज वेळ मागितलेली होती, परमिशन दिलेली होती 4 वाजताची चैत्यभूमीला शांतपूर्ण प्रोटेस्ट करायची. आता सरकारने इथे पोलीस बंदोबस्त लावलेला आहे, कोणालाही पुढे देऊन जात नाहीये. मी एक प्राध्यापक आहे आणि मी काही विषयांना वाचा फोडण्यासाठी आलोय, ऑटोनॉमस आंदोलन करण्यासाठी आलोय. पोलीस आम्हाला अडवतात कारण त्यांना सत्य ऐकायचं नाहीये. आज 20,000 रुपयाचा कोर्स 1.5 लाख रुपयाला ऑटोनॉमसच्या खाली विकला जातो. गरिबांच्या मुलांनी शिक्षण घ्यायचं कसं?